रायगढ़ के श्रीवर्धन में नगर परिषद चुनाव से पहले शिंदे सेना की उम्मीदवार अक्षता प्रीतम श्रीवर्धन कर जोरदार प्रचार में जुटी हुई है। उन्होंने घर घर जाकर लोगों से संवाद किया और आशीर्वाद भी लिया। स्थानीय लोगों की प्रतिक्रिया बेहद सकारात्मक बताई जा रही है और शिवसेना का दावा है कि इस बार श्रीवर्धन में उनका परचम लहराएगा। रायगढ़ के श्रीवर्धन में शिंदे सेना की मेयर प्रत्याशी अक्षता प्रीतम श्रीवर्धनकर और पार्षद उम्मीदवारों ने व्यापक जनसंपर्क अभियान चलाया। प्रचार के दौरान वे घर घर पहुंची और नागरिकों के लंबित मुद्दों को प्राथमिकता से हल करने का वादा किया। शिवसेना ने जनता से आधिकारिक संख्या में उनके उम्मीदवारों को चुनने की अपील की। अभियान के दौरान आवाज कुणाचा शिवसेनाचे जैसे नारों से पूरा शहर गूंज उठा। अक्षता श्रीवर्धनकर ने भरोसा जताया कि लोगों के समर्थन से वे बड़ी जीत दर्ज करेंगी और शहर में आवश्यक सुविधाओं में तेजी से सुधार लाएंगी। शिव सैनिकों का दावा है कि इस बार श्रीवर्धन नगर परिषद में शिवसेना का भगवा झंडा फहराएगा। युवा पिढी खूप शिक्षित आहे, पण इथे रोजगाराच्या कोणत्याही संधी नाहीयेत आपल्याकडे। मुलांना खेळण्यासाठी खुलं मैदान नाहीये। हॉस्पिटलमध्ये व्यवस्थित सुविधा नाहीये। जर कोणी पेशंट आजारी पडला तर त्याला पुढे न्यावं लागतं। मी सचिन पाटेकर, संपर्क प्रमुख श्रीवर्धन मतदारसंघ। आज काही गेल्या दिवसापासून इथे मी सातत्याने माझं राहणं आहे आणि आम्ही काम करतोय। माझ्या सगळ्या नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी तुम्हाला त्यांच्या संकल्पना, त्यांचे इथले प्रॉब्लेम सगळं काही सांगितलेलं। आता मी एवढंच सांगेल फक्त, सर्वप्रथम आम्हाला इथून शिवसेनेसाठी इथून खूप चांगल्या पद्धतीचा इथे आम्हाला प्रतिसाद मिळतोय। आम्ही लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांना शिवसेनेमध्ये मत देण्यासाठी प्रयुक्त करतोय आणि आम्हाला त्यांच्याकडून खरंच खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय आणि यामधून आम्हाला जास्तीत जास्त लोकांची सेवा करण्यासाठी उतरायचं आहे। सर्वप्रथम इथे पहिला प्रश्न येतो तो हॉस्पिटलचा। आमच्या इथे हॉस्पिटल आहेत, पण इथे कोणत्याही प्रकारची सुविधा नाहीये। सर्वप्रथम मी या ठिकाणी सांगतो की माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रयत्नातून आम्ही श्रीवर्धन शहरामध्ये 3.5 कोटी रुपयांचा निधी आणलेला आहे आणि विकास कामं केलेली आहे। पण ती जी आम्ही विकास कामं केलेली आहेत ही चांगल्या दर्जाची विकास कामं केलेली आहेत आणि जे सत्तेत आहेत या ठिकाणी तटकरे यांनी जी विकास कामं केलेली आहेत ती किती निकृष्ट दर्जाची आहेत ही या ठिकाणी आपण सुद्धा पाहिली असेल आणि जनता सुद्धा या ठिकाणी सर्व पाहत आहे। आता या ठिकाणी झालेली पाईपलाईन, जागोजागी पाईपलाईन फुटते। 2-2 दिवसांनी लोकांना पाणी मिळत नाहीये। 2-2 दिवस लोक पाण्यापासून वंचित राहत आहेत। अशा परिस्थितीत लोकांना बदल हवाय। तुम्ही पाहिलं असाल म्हसळ्यामध्ये काय परिस्थिती झाली, तीच परिस्थिती ह्या वेळेला श्रीवर्धन मध्ये सुद्धा येणार आहे आणि या ठिकाणी शिवसेनेचा भगवा झेंडा हा निश्चितपणे फडकणार आहे, हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो। शिवसेना जे आहे ते येत्या काळामध्ये न्यू वीडियोस की अपडेट पाने के लिए सब्सक्राइब करें इंडियन न्यूज को और बेल आइकन को दबाएं। ये है इंदू ब्रॉडकास्टिंग प्राइवेट लिमिटेड और आप देख रहे हैं इंडियन न्यूज, हर पल हर क्षण हर सच।